तुमचा विश्वास आमची ताकद। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील मजुरांवर लादण्यात आलेल्या जाचक-अटी आणि ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आज मोताळा शहरात आंदोलनाचा भडका उडाला। सक्ती हटाव, मजूर बचाव असा नारा देत शेकडो मजूर आणि रोजगार सहाय्यकांनी आज प्रशासनावर धडक दिली। विशेष म्हणजे सर्वांनी दंडावर काळ्या फिती लावून शासनाच्या धोरणांचा निषेध नोंदविला। आज गुरुवारी 16 एप्रिल रोजी सकाळी मोताळा पंचायत समितीसमोर या आंदोलनाला सुरुवात झाली। महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले। यावेळी 2 वेळची ऑनलाईन हजेरी आणि मजुरांसाठी सक्तीची केलेली फेस ऑथेंटिकेशन प्रणाली तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली। पंचायत समितीपासून तहसील कार्यालयापर्यंत काढलेल्या या भव्य रॅलीने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले। या रॅलीत मोताळा तालुका काँग्रेस आणि युवा काँग्रेसनेही सक्रिय सहभाग नोंदवत मजुरांच्या मागणीला पाठिंबा दिला। ग्रामरोजगार सहाय्यकांना पूर्ण वेळ नियुक्ती द्या आणि त्यांचा पगार थेट बँक खात्यात जमा करा या प्रमुख मागण्यांसह तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे। प्रशासनाने या मागण्यांची दखल न घेतल्यास आगामी काळात तीव्र आंदोलनाचा इशाराही आंदोलकांनी दिलाय। काँग्रेस पक्षाचे आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मंडळी यांनी एक धरणे आंदोलन पंचायत समिती मोताळा इथे आयोजित केलेलं होतं। तिथे धरणे आंदोलन करून आज तहसीलदार मॅडम आणि पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दोघांनाही आम्ही संयुक्तरित्या निवेदन केलेलं आहे। ग्रामरोजगार सेवकांच्या अतिशय महत्त्वाच्या आणि त्यांना आवश्यक असणाऱ्या काही मागण्या आहे। त्याचबरोबर रोजगार हमी योजनेमध्ये काम करणाऱ्या मजुरांच्या सुद्धा अतिशय महत्त्वाच्या मागण्या आहे। हे शासन रोजगार हमी कायदा खिळखिळा करण्याच्या मागे लागलेला आहे, जेणेकरून रोजगार हमीचा कायदा संपुष्टात आला पाहिजे, जो की गरिबांना रोजगाराची गॅरंटी देत आहे। याच्यामध्ये आज आम्ही इथे निवेदन केलं आणि ज्या न्याय मागण्या आहेत त्या आम्ही तहसीलदार मॅडम आणि गट विकास अधिकारी यांच्याकडे सादर केलेल्या आहे। तात्काळ या योजनेचे मध्ये ज्या काही त्रुटी आहे त्यावर लवकरात लवकर शासनाने लक्ष देऊन या त्रुटी दूर कराव्या, अन्यथा आम्ही याहीपेक्षा अधिक आक्रमक स्वरूपात तीव्र स्वरूपाचं एक आंदोलन तालुक्यामध्ये उभं करू आणि ग्राम रोजगार सेवक आणि रोजगार हमीवरील मजूर यांना न्याय दिल्याशिवाय काँग्रेस पक्ष आणि आमचे सर्व सहकारी स्वस्थ बसणार नाही, हा इशारा मी या निमित्तानं शासनाला देत आहे।